हॅलो फ्रेंड्स, मी पायल. अनुश्री ब्युटी अँड फॅशनमध्ये आज आपण शिकणार आहोत क्लीनअप कसा करायचा. सो क्लीनअप करण्यासाठी आपल्याला स्टीमर लागणार आहे, क्लिन्झिंग मिल्क, रोज वॉटर, ॲस्ट्रिंजेंट, त्याचप्रमाणे वॉटर, फेशियल किट लागणार आहे. अशा सर्व बेसिक गोष्टी लागणार आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो सगळ्यात आधी मी इथे फेस व्यवस्थितपणे क्लीन करून घेते आहे. तुम्ही याऐवजी डायरेक्ट फेस वॉशसुद्धा करू शकता. त्यानंतर इथे मी क्लिन्झर घेते आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये की मी क्लिन्झर कशा प्रकारे अप्लाय करते आहे. सो क्लिन्झिंग करण्याची एक मेथड असते, त्या अकॉर्डिंग आपण फेस क्लिन्झिंग केली की आपल्या फेसची सर्व इम्प्युरिटीज, डर्ट आहेत ते व्यवस्थितपणे बाहेर निघतात. सो तुम्ही इथे बघू शकता या बेसिक स्टेप्स आहेत त्या मी इथे क्लिन्झिंग करण्यासाठी यूज करते आहे, जेणेकरून आपली फेसची क्लिन्झिंगसुद्धा होईल आणि त्याला एक बेसिक मसाजसुद्धा मिळेल. क्लीनअपची किंवा फेशियलची सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे ती म्हणजे क्लिन्झिंग आहे. सो क्लिन्झिंग मिल्कने जेव्हा आपण क्लिन्झिंग करतो आणि त्यानंतर आपण जेव्हा नेक्स्ट स्टेप करतो, सो त्या स्टेप आपल्या व्यवस्थित होतात जर आपली क्लिन्झिंग व्यवस्थित असेल तर. इथे मी VLCCची फ्रूट फेशियल किट घेते आहे. त्यातलं तुम्ही बघू शकता हा स्क्रब आहे. या स्क्रबमध्ये रोज वॉटर ॲड करून मग त्याची आपण एक फेस पॅक बनवून तो मी अशा प्रकारे फेसवर अप्लाय करत आहे ब्रशच्या हेल्पने. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आता मी इथे स्क्रबिंग करायला सुरुवात करते आहे. सो स्क्रबिंग करताना किंवा कोणतीही स्टेप करताना सगळ्यात आधी सुरुवात आपण मानेपासून करतो. त्यानंतर आपण चीनवर येतो, त्यानंतर आपण लिप्स करतो, त्यानंतर आपण चीक करतो, त्यानंतर नोज, मग आईज आणि मग लास्टला फोरहेड. अशा प्रकारे ही एक सिक्वेन्स आहे मसाज करण्याचा. फेस मसाज करण्याचा हा सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्सने आपण मसाज करायचा, म्हणजे डाऊनवर्डपासून अपवर्डपर्यंत जाऊन मसाज करायचा. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट काम आपल्याला नोजवर करायचं आहे. नोजवर आपल्याला व्यवस्थितपणे स्क्रबिंग करायची आहे, कारण जास्तीत जास्त ब्लॅकहेड, व्हाईट हेड्स हे सगळे आपल्या नोजवर असतात. त्यामुळे आपल्याला नोजचं स्क्रबिंग खूप छान प्रकारे करायचं आहे, नोज आणि चीन, कारण चीन आणि नोजवरच सगळ्यात जास्त ब्लॅकहेड, व्हाईट हेड असतात. आणि आता मी इथे स्टीम घेते आहे. मी तुम्हाला स्टीम घेण्याची प्रोसेससुद्धा एकदम डीपली दाखवली आहे, कारण स्टीम घेणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या फेससाठी. जेव्हा आपण स्टीम घेतो तेव्हा आपली आतली जी इम्प्युरिटीज आहेत ती बाहेर येते. त्यामुळे स्टीम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि क्लीनअप करताना किंवा फेशियल करताना आपण जेव्हा स्टीम घेतो तेव्हा आपल्याला फेसवर ग्लोसुद्धा येतो. त्यामुळे स्टीम घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एका टोपामध्ये पाणी गरम करा, टॉवेल घ्या आणि स्टीम घ्या फेसला. पण फेसला स्टीम घ्या. स्टीम ही स्टेप तुम्ही स्किप करू नका. खूप जास्त टाईम घेऊन कमीत कमी 15 ते 20 मिनटं तुम्ही स्टीम घ्या. एवढं पॉसिबल नसेल तर मिनिमम 10 मिनिट तरी तुम्ही स्टीम घ्या, कारण स्टीम ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे क्लीनअपची. आता तुम्ही बघू शकता इथे मी या टूलने ब्लॅकहेड, व्हाईटहेड रिमूव्हर टूलने ब्लॅकहेड, व्हाईटहेड रिमूव्ह करते आहे, काढते आहे. आणि इथे मी एक कॉटनसुद्धा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ॲस्ट्रिंजेंट घेऊन त्याने हे मी क्लीन करते आहे. इथे आपल्याला एक गोष्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची की जे आपण टूल्स यूज करतो ते व्यवस्थितपणे आपल्याला स्टरलाइज करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघितलं आहे की मी जेव्हा स्टीमरमध्ये ती टूल टाकली, म्हणजे स्टीमरमध्ये ती टूल स्टरलाइज करून घेतली आणि त्यानंतरच मी यूज करते. मी जेव्हा कस्टमरला या टूल्स यूज करते तेव्हासुद्धा या हायजीनचं मी खूप लक्षात ठेवते. आणि त्यानंतर पूर्ण फेसवर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थितपणे टूल फिरवली आहे. आणि आता मी इथे जेलने फेसवर मसाज करून घेते आहे. नेक्स्ट स्टेप आहे जेल मसाज. सो मी क्लीनअपमध्ये जेल मसाज देते. क्लीनअपमध्ये मी जेल मसाज देते. काय लोक फक्त क्लीनअपमध्ये क्लिन्झिंग करतात, स्क्रब करतात आणि फेसला पॅक लावतात, पण फेसला एक जेल मसाजसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. सो मी इथे जेल मसाजसुद्धा फेसवर देते.
सो मी जसं क्लायंटला करते क्लीनअप तसंच क्लीनअप मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते आहे, जेणेकरून तुम्ही घरीसुद्धा हा क्लीनअप करू शकता. प्रत्येक स्टेप आपल्याला 3 वेळा करायची आहे आणि व्यवस्थितपणे खूप जेंटली आपल्याला हा मसाज करायचा आहे. मी इथे काही ठिकाणी फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ते खूप फास्ट केलेलं वाटत असेल, पण जेव्हा मी करत होते तेव्हा मी खूप जेंटल मसाज फेसला दिलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता स्टीम घेतल्यानंतर आता मी जेल मसाज करते आहे, तर माझ्या चेहऱ्याला ऑलरेडी ग्लो आलेला आहे. ही VLCCची जी फ्रूट किट आहे ती खूप छान आहे. त्याचप्रमाणे कोणाचे जे अंडर आईज असतात ते खूप ब्लॅक असतात, ब्लॅकनेस आलेला असतो. सो तुम्ही अशा प्रकारे जो राऊंड मी ते आईजला मसाज करते, तो जर तुम्ही डेली बेसिसवर केलात तर तुमचा जो अंडर आय ब्लॅकनेसचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा खूप प्रमाणात कमी होतो. सो तुम्ही ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या ॲलोवेरा जेलने सुद्धा डेली बेसिसवर किंवा आठवड्यातून एकदा सुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला घरीच क्लीनअप करायचं आहे तर तुम्ही 15 दिवसातून एकदा क्लीनअप नक्कीच करू शकता. आता मी इथे फेशियल रोलरचा यूज करून फेसवर जे काही आपण जेल लावलं आहे ते छान प्रकारे पेनिट्रेट करते. म्हणजे जेव्हा आपण अशा फेशियल रोलरचा यूज करतो फेससाठी, तेव्हा जे प्रॉडक्ट आपण लावलेलं आहे ते छान प्रकारे स्किनमध्ये पेनिट्रेट होतं. तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवर की मी कशा प्रकारे रोलरचा यूज करते आहे. हा जो फेशियल रोलर आहे हा जेड स्टोनचा बनलेला असतो, त्यामुळे हा खूप थंड आहे आणि आपल्या स्किनसाठी खूप छान याचे बेनिफिट्स आहेत. त्यामुळे हा जो फेशियल रोलर आहे हा मी माझ्या कस्टमर्सला सुद्धा यूज करते. त्यांचासुद्धा मला याचा खूप छान फीडबॅक ते देत असतात. अशा प्रकारे ही बेसिक क्लीनअपची प्रोसेस आहे. यानंतर तुम्ही चेहऱ्याला फेस पॅक लावून तो 5 ते 10 मिनटं ठेवायचा. फेस पॅक मी जेव्हा लावत होते तो व्हिडिओ शूटच झाला नाही, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही, त्यासाठी सॉरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.